So that is called it as a link. So same thing, what is the meaning of a connecting link and a missing link in that type of a fossil record? So these are the fossil form of a transition or an intermediate between the two group of organism. म्हणजे काय आहे, हे जे animals आहे ते दोन ग्रुप ऑफ अॅनिमल, म्हणजे काहीतरी दोन मोठं ग्रुप आहे, त्या दोघांचंही काय आहे कॅरेक्टर शो करत आहे. सो दिस टाइप ऑफ अॅनिमल्स आर कॉल्ड इट ॲज अ कनेक्टिंग लिंक अँड अ मिसिंग लिंक. लाईकवाईज यू कॅन सी इन दिस डायग्राम, ह्याच्यामध्ये जे सेकंड वाला डायग्राम दिलेला आहे दॅट इज अ आर्चिओप्टेरिक्स म्हणून एखाद्या बर्डचं एक्झाम्पल. बट दिस इज नॉट द एव्हियन अँड नॉट द रेप्टाइल्स. म्हणजे हे दोघांचेही कॅरेक्टर शो करते, रेप्टाइलचंही कॅरेक्टर शो करते आणि बर्ड्सचंही कॅरेक्टर शो करते. So this is a one type of Archaeopteryx. It is a one type of a connecting link. What is the meaning of connecting link? Connecting link म्हणजे काय आहे की जे ऑर्गॅनिझम, जे टू ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम सो कॅरेक्टर दोन्ही एकाच अॅनिमल मध्ये शो होत आहे. सो दिस अॅनिमल विल शोइंग दॅट ओके, हे जे अॅनिमल्स आहे ते सेकंड टाइपचे फीचर्स आहे दॅट इज अ आर्चिओप्टेरिक्स. इट विल शो that reptiles are that birds that is avians, these are evolved from a reptiles. म्हणजे रेप्टाइल्सचं कन्व्हर्जन हे बर्ड मध्ये झालेलं असणार, हे अॅनिमल शो करतात. मग तेच पॉइंट ह्याच्यामध्ये दिले बघा, कनेक्टिंग लिंक अँड मिसिंग लिंक. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? दीज आर द फॉसिल फॉर्म ट्रान्झिशन और इंटरमिडिएट बिटवीन अ टू ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. दोन्ही ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमचं काय आहे ट्रान्झिशन स्टेज आहे किंवा मधलं स्टेज आहे, म्हणून हे जे अॅनिमल आहे ते दोघांचं कॅरेक्टर शो करतात. नाउ द नेक्स्ट पॉइंट मध्ये ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा, इट शोज सम कॅरेक्टर टू बोथ द ग्रुप्स. म्हणजे दोन्ही ग्रुप ऑफ अॅनिमल्स हे कॅरेक्टर शो करतात. दस इट इंडिकेट्स द इव्हॉल्युशनरी लाईन. म्हणजे इव्हॉल्युशन मध्ये मे बी हे जे अॅनिमल काय शो करते दॅट reptiles are converted into a avian, that is birds. म्हणजे बर्ड्सचं इव्हॉल्युशन हे रेप्टाइल्स मुळे झालेलं असणार, हे अॅनिमल शो करतात. देन देर विल बी अ टू एक्झाम्पल. तुमच्या बुक मध्ये दोन एक्झाम्पल ह्याच्याशी रिलेटेड दिलेले आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे सेमुरिया between the amphibians and reptiles. Now you can see the first picture. तुमच्या राईट साइडला हे जे फर्स्ट वाला पिक्चर्स आहे, दिस इज द सेमुरियाचा डायग्राम. ओके, बुक मध्ये तुमच्या मिळत नाही, बस हे मी नेट वरून वगैरे सर्च करून आणले. ओके, सो सेमुरिया. नाउ यू कॅन सी दॅट हे जर तुम्ही जर नेकेड आयने तुम्ही बघताय, यू कॅन सी दॅट दिस इज अ रेप्टाइल. तुम्हाला दिसायला बट सेमुरिया आणि रेप्टाइल इट विल शो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ टू ग्रुप. मग दोन ग्रुप कुठलं कुठलं, तर एक रेप्टाइल्सचं ते दिसतंय, बट हे amphibians ही कॅरेक्टर शो करत आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ amphibian? Amphibian are those animals though they are living inside a water as well as terrestrial habitat. जे दोन्ही हॅबिटॅट मध्ये राहतात असं अॅनिमल म्हणजे काय आहे amphibian. मग हे जे रेप्टाइल्स आहेत ओके, दिसायला हे रेप्टाइल्स दिसतात आणि तसंच कॅरेक्टर शो करत आहे, बट दे आर गोइंग इनसाइड अ वॉटर ऑल्सो अँड दे आर कमिंग टू अ टेरेस्ट्रियल हॅबिटॅट ऑल्सो. जर आजचं आपण जर एक्झाम्पल घेतलं रेप्टाइल्सचं, सो रेप्टाइल्स आर नॉट गोइंग इनसाइड अ वॉटर, दे आर फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल हॅबिटॅट वाले अॅनिमल्स. पण हे जे अॅनिमल्स आहे हे amphibian, दॅट इज बोथ दे आर लिव्हिंग इनसाइड अ वॉटर ऍज वेल एज टेरेस्ट्रियल हॅबिटॅट, आणि दुसरं म्हणजे रेप्टाइल, या दोघांचंही कॅरेक्टर शो करतात. देन सेकंड एक्झाम्पल याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, आर्चिओप्टेरिक्स. आर्चिओप्टेरिक्स, दिस विल शो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ रेप्टाइल्स अँड द बर्ड्स. ह्याच्यावरती क्वेश्चन येण्याचं चान्सेस आहे. आर्चिओप्टेरिक्स तुम्ही फार वेळा ऐकलेलं पण असणार आणि ह्याच्यावरती क्वेश्चन येण्याचा पण चान्सेस होऊ शकतात. ओके, नाउ यू कॅन सी दिस बर्ड. हे जर आपल्याला जरी बर्ड लाईक दिसते, पण त्याच्यामध्ये रेप्टाइल्सही कॅरेक्टर आहे, अँड दिस विल शो दॅट रेप्टाइल्स मे बी कन्वर्टेड इन टू बर्ड. म्हणजे आज जे बर्ड्स आपल्या इव्होल्युशन मध्ये आपल्याला दिसतंय दॅट मे बी कन्वर्टेड फ्रॉम रेप्टाइल्स. रेप्टाइल्स मुळे त्यांचं कन्वर्जन झालेलं असणार आणि हे आपल्याला या बर्ड मुळे कळतं. दॅट इज अ आर्चिओप्टेरिक्स फॉसिल रेकॉर्ड. Now we will go to our next slide. Now you can see that detail about the Archaeopteryx. Okay, the name of that species is Archaeopteryx lithographica. Scientific name आहे त्याचं Archaeopteryx lithographica. Now, what are the characteristics of this? It is a fossilized crow size toothed bird. Size जर आपण घेतलं, so it will be a size of a crow.
क्रोचं जे साईज आहे त्या टाईपचं साईज आहे. नाऊ इट इज फाउंड फ्रॉम जुरासिक रॉक्स मध्ये त्याचं जे पण आहे बघा, ते जे पिक्चर्स आहे ते जस्ट इमॅजिनेशन वरून तयार केलेलं आहे. त्याचा आपल्याकडे बोन वगैरे जे पण आहे त्याचं बोन फॉसिलाइज झाल्यामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. नाऊ कॅन सी इन दिस डायग्राम. वेदांत तुमचं हे ऑन आहे व्हिडिओ 37 नंबर, तुमचा व्हिडिओ ऑन आहे वेदांत. 37 वेदांत तुमचा व्हिडिओ ऑन आहे. हॅलो 37 वेदांत तुमचा व्हिडिओ ऑन आहे. ओके, त्याचं लक्ष नाही माहित वाटतं, त्याने असं चालू करून आणि साईडला निघून गेले असं वाटतंय मला. ओके, बंद केलं. ओके, सी ऑल ऑफ यू लिसन हिअर. तुम्ही व्हिडिओ वगैरे ऑन केले तर मला स्क्रीनवरती दिसतं आणि मग मला माझ्या स्लाइड वरती काय आहे ते मला काही ठिकाणी वाचता येत नाही, ज्या ठिकाणी व्हिडिओ दिसतं चुकून. सो थोडस लक्ष द्या. ओके 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 ओके, जस्ट अ मिनिट. Okay, see all of you listen here. So now we are on the topic that is Archaeopteryx lithographica. Okay, specifically this bird is not present today, but they are fossil in the form of a rock. रॉकच्या ह्याच्यामध्ये त्याचं फॉसिलचं फॉर्म झालेलं आहे, जे की स्टोर केलेलं आहे वेगवेगळ्या म्युझियम मध्ये. मग तेच पॉइंट ह्याच्यामध्ये दिले बघा. This Archaeopteryx lithographica, it is found in a Jurassic rock. Now you can see that in the rock मध्ये त्याचं इम्प्रेशन आहे. Found from Jurassic rock in Germany, and it is known as a missing link between the reptiles and birds. Means this group of animals, जे पण हे animals are Archaeopteryx lithographica, it will show the characteristic of both the group, that is reptiles and birds. दोघांचंही हे character show करते. Now the first fossil of Archaeopteryx was found in Jurassic rock of Bavaria, and it is discovered in 1861 and preserved in a British museum by Andre Wagner. And the second specimen, it was in 1887, and it is known as a Archornis, and it is kept in a Berlin museum. म्हणजे दोन ह्याचं स्पेसिसचं जे पण आहे त्यांचं जे पण फॉसिल आहे ते फाउंड झालेलं आहे रॉक मध्ये आणि त्याला स्टोर करून ठेवलेलं आहे. Now we will go with that main animal, that is Archaeopteryx. Characteristic of Archaeopteryx, which will showing both the characteristic reptiles आणि दुसरं म्हणजे हे एव्हियन्स, दोघांचेही कॅरेक्टर शो करते. मग ते कुठलं कॅरेक्टर्स आहे त्याच्यावरती आपण जाऊ. आता ह्याच्यामध्ये बघा, नाउ कॅन सी इन दिस डायग्राम, दिस इज ऍक्च्युअल बर्ड लाईक. Okay, this is an actual bird and a reptiles. So what are the reptilian characteristic of this animal? So now you can see in this diagram, there is a presence of a long tail. Reptiles मध्ये जसं बिगर टेल असतं तसं या animals मध्ये पण टेलचं रिजन बिगर होतं. काहींनी जस्ट हँड रेज केलेला आहे, त्यांच्या क्वेश्चन वरती मी येतोय. ओके, त्यांचं हे दोन स्लाइड क्लिअर केल्यावर मी त्यांच्या क्वेश्चन वरती येतोय. ओके, सो प्रेझेन्स ऑफ अ लॉंग टेल, टेल रिजन जसं रेप्टाइल्स मध्ये बिगर असतं तसं या अॅनिमल्स मध्ये पण बिगर होतं. क्लॉज आर प्रेझेंट. नाउ यू कॅन सी इन दिस डायग्राम. जर आपण नॉर्मली इफ आय एम टेकिंग अ बर्ड्स, तर बर्ड्स मध्ये क्लॉज वगैरे एवढं काही बिगर नसतं आणि तेवढं काही प्रेझेंट नाही. पण रेप्टाइल्स मध्ये जसं क्लॉज प्रेझेंट आहे तसं ह्या अॅनिमल्सला काय आहे, क्लॉज प्रेझेंट आहे. स्केल्स ऑन द बॉडी, रेप्टाइल्स मध्ये तुम्ही बघितलं त्यांच्या बॉडीवरती स्केल असतं, तसं या बर्ड्सच्या बॉडीवरती पण काय आहे, देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ स्केल इज प्रेझेंट. सिंगल हेडेड रिब्स. ओके, ऑल यू नो दॅट द रिब्स म्हणजे आपलं जे चेस्ट रिजन आहे त्याच्यामध्ये जे पण बोन्स आहे
छातीचा पिंजरा वगैरे आपण ज्याला म्हणतो, मग ते सिंगल हेडेड रिब्स आहे ऍज लाईक अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ रेप्टाइल्स. रेप्टाइल मध्ये जसं आहे तसं त्यांच्यामध्ये रिब्सचं स्ट्रक्चर आहे. दॅन ऍबडॉमिनल रिब्स आर प्रेझेंट. ऍबडॉमिनच्या रिजन मध्ये रिब्स प्रेझेंट आहे, म्हणजे आपण जे हे म्हणतोय ऍबडॉमिनल रिजन, चेस्ट रिजन, त्याच्यामध्ये विच लुक्स लाईक रिब्स ऑफ अ क्रोकोडाईल. क्रोकोडाईल हे एका टाईपचं रेप्टाइल्स आहे आणि त्या टाईपचं त्यांच्यामध्ये रिब्स प्रेझेंट आहे. नाऊ जॉज विथ अ होमोडॉन्टिक. नाऊ कॅन सी द जॉ. जॉ जे पण आहे त्याच्यामध्ये टीथचं अरेंजमेंट, जसं मी ह्युमनचं टीथचं अरेंजमेंट घेतलंय. सो इन अ ह्युमन देर इज अ 4 टाइप ऑफ अ टीथ आर प्रेझेंट. incisor, canine, molar, premolar. Okay, so different type of a teeth, that is called it as a heterodont type of a teeth. But if I'm taking an example of a reptilian, मग reptilian मध्ये सर्व teeth हे का असतं, similar types असतं, and this type of teeth is called it as a homodont type of a teeth. मग तसंच कॅरेक्टर आहे ह्याच्या जॉ मध्ये पण काय आहे, जे टीथ प्रेझेंट आहे दॅट विल बी ऑल आर सिमिलर टाइप, दॅट इज कॉल्ड इट एज अ होमोडोम टाइप ऑफ अ टीथ, अँड दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ रेप्टाइल्स. नाउ स्टर्नम विदाउट कील. ओके, कील म्हणजे काय आहे, जसं स्टर्नम म्हणजे काय आहे, आपलं जे रिब्स आहे जे एका बोनला चेस्टच्या रिजन मध्ये, मिडल रिजन मध्ये अटॅच होत आहे, दॅट पार्ट इज नथिंग बट द स्टर्नम. आणि त्या स्टर्नमला एक परत बिगर बोन लाईक पार्ट, फ्लॅप लाईक पार्ट, बोनचं अटॅचमेंट आहे जे की बर्ड मध्ये प्रेझेंट असतं, दॅट इज नथिंग बट द कील आणि विच इज ऍबसेंट इन अ रेप्टाइल्स. आणि ह्याच्यामध्ये काय बघा, हे बर्ड लाईक तर आहे पण ह्याच्यामध्ये कील ऍबसेंट आहे, म्हणजे हे रेप्टाइलचं कॅरेक्टर शो करते. स्टर्नम विदाउट कील. नाऊ बोन्स आर सॉलिड. ऑल यू नो दॅट की जर बर्ड्स आपण घेतलं तर बर्ड्स मध्ये हे बोन कशा टाईपचं असतं, दॅट इज अ प्नुमॅटिक बोन, एअर कंटेनिंग बोन. आता हे जर बर्ड आहे मग त्याच्यामध्ये पण एअर कंटेनिंग बोन असलं पाहिजे, पण ह्याचं बोन कसं आहे, रेप्टाइल सारखं, दॅट इज अ नॉन प्नुमॅटिक, म्हणजे हार्ड बोन आहे, सॉलिड बोन आहे, पुण्याच्या पुणे फिलअप. नाऊ हाइंड लिम्ब हॅड अ 4 क्लॉइड डिजिट. नाउ यू कॅन सी दॅट स्ट्रक्चर, जे डिजिट्स आहे त्याच्यामध्ये काय आहे, बिगर बिगर क्लॉज आर प्रेझेंट आणि त्याच्यामध्ये पण 4 क्लॉइड, म्हणजे 4 जे डिजिट्स आहेत त्यांच्यामध्ये क्लॉज प्रेझेंट आहे. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक, दीज आर द reptilian characteristic of this animal, that is the Archaeopteryx. Now we will see the avian characteristic of this bird. Okay, हे जे animals आहे that is the Archaeopteryx, त्याच्यामध्ये avian म्हणजे बर्ड्सचं कुठलं कॅरेक्टर्स आहे ते आपण ह्याच्यामध्ये. Now can see that feathery skeleton. Now can see on their body there is a presence of a feathers. आणि feathers हे कशामध्ये प्रेझेंट असतं, हे एव्हियनचं कॅरेक्टरिस्टिक आहे. मग तेच पॉइंट ह्याच्यामध्ये दिले आहे, दॅट इज अ ओके. मी क्वेश्चन कडे जाणार आहे, काही लोकांनी काही क्वेश्चन विचारले, मी त्या पॉइंट कडे जाणार आहे. जस्ट हे जस्ट एक कम्प्लीट करून लगेच तुमच्या क्वेश्चन कडे येतो. ओके, डन. सेकंड नंबर मध्ये काय दिलं बघा, 4 लिम्ब आर मोडिफाईड इनटू अ विंग्स. बर्ड्स मध्ये का असतं, जे अपर वाला लिम्ब आहे ते कशामध्ये मोडिफाय होते, विंग मध्ये मोडिफाय होते. नाउ कॅन सी दॅट की ह्याच्यामध्ये पण 4 लिम्ब हे कशामध्ये मोडिफाय झालेलं आहे, विंग मध्ये मोडिफाय झाले. सो दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ एव्हियन्स. दॅन जॉज आर मोडिफाईड इनटू बीक. आपलं जे जॉ आहे ते बीक मध्ये कन्वर्ट झालंय का, नाही. पण ह्याच्यामध्ये बघा हे बर्ड लाईक आहे, म्हणजे ह्यांचं जॉ कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, बीक मध्ये कन्वर्ट झालंय. सो दॅट जॉज आर मोडिफाईड इनटू अ बीक. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एव्हियन, दॅट इज बर्ड. स्कल बोन इज कम्प्लिटली फ्यूज. आपलं जर आपण बोन घेतलं स्कलचं, मग त्याच्यामध्ये काय असतं, थोडं थोडं डिप्रेशन असतं आणि त्याच्यामध्ये सेपरेशन असतं. बट इफ आय एम टेकिंग एक्झाम्पल ऑफ अ बर्ड, सो बर्ड मध्ये पूर्णच्या पूर्ण फ्यूज असतं. सो दॅट स्कल बोन इन दॅट अॅनिमल ऑल्सो, दॅट इज आर्चिओप्टेरिक्स मध्ये पण स्कल बोन हे कसं आहे, फ्यूज झालेलं आहे. दॅन लार्ज राउंडेड क्रॅनियम. क्रॅनियम म्हणजे आपलं जे अप्परवाला बोन आहे ना ब्रेनच्या अपर कव्हरिंग मध्ये, दॅट इज कॉल्ड इट ॲज अ क्रॅनियम. मग ते पार्ट ह्यांच्यामध्ये कसं आहे, दॅट इज क्रॅनियम, लार्ज राउंडेड क्रॅनियम. नाउ द नेक्स्ट पार्ट, क्रॅनियम विथ large orbit and a single condyle. What is the meaning of large orbit? म्हणजे आपलं हे जे आय आहे ना, मग हे आय जिकडे प्रेझेंट आहे ते जे बोन आहे, म्हणजे आपलं स्कलचं जे बोन आहे त्याच्यामध्ये आय जे फिट आहे, दॅट पार्ट, दॅट डिप्रेशन इज कॉल्ड इट ॲज अ ऑर्बिट. आणि हे जे ऑर्बिट आहे बघा, ह्याचं आय हे बिगर आहे, सो दॅट ऑर्बिट इज बिगर.
ह्याच्या क्रॅनियम मध्ये हे जे आय प्रेझेंट आहे ते वालं पार्ट ऑर्बिट, दॅट ऑर्बिट इज बिगर. मग तेच आहे क्रॅनियम विथ लार्ज ऑर्बिट अँड अ सिंगल कोंडाईल, जे की कशामध्ये प्रेझेंट असतं. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एव्हियन्स. सर्व बर्ड्स मध्ये हे जे ऑर्बिटचं रिजन आहे ते कसं असणार, बिगर. आणि सेकंड पॉइंट दिलेला आहे विथ सिंगल कोंडाईल. कोंडाईल म्हणजे हे जे पार्ट आहे ना क्रॅनियम, त्याच्या लोअर डिप्रेशन मध्ये हे ज्याच्यावरती म्हणजे आपलं जे वर्टेबल कॉलम आहे त्याच्यावरती परत फिट होणार. मग ते जे बेसचं पार्ट असतं, दॅट बेस पार्ट ऑफ द बोन इज कॉल्ड इट ॲज अ कोंडाईलचं पार्ट आहे. मग ते पण कसं आहे, सिंगल कोंडाईल आहे. जे दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एव्हियन, जे की बर्ड्सचं कॅरेक्टरिस्टिक. दॅन लिम्ब बोन्स आर बर्ड लाईक. नाउ यू कॅन सी दॅट द बोन्स जे आहे, लिम्बचं जे बोन आहे ते बर्ड सारखं आहे, म्हणजे साईज मध्ये स्मॉल आहे, जे की त्यांना फ्लाईट साठी हेल्प करते. दॅन हाइंड लिम्ब विथ 4 टॉईज. फर्स्ट टॉईज इज अपोजेबल. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अपोजेबल? जर आपण स्वतःच फिंगर्स बघितलं तर हे सर्व एका डायरेक्शन मध्ये आहे, अपोजिट डायरेक्शन वगैरे असं काही नाही. पण ह्यांच्यामध्ये तसं नाही. ह्याचं जे पहिलं वालं टॉईज आहे, ओके, जे फर्स्ट वालं टॉईज आहे, इट इज अपोजेबल, म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. दॅन thus from the above study it is very clear that birds are evolved from reptiles. म्हणजे आधी इव्होल्युशन मध्ये रेप्टाइल्सचं फॉर्मेशन झालं आणि हे जे आहे आर्चिओप्टेरिक्स, हे काय शो करत आहे, दॅट टुडेज बर्ड्स आर फॉर्म बाय रेप्टाइल्स. म्हणजे रेप्टाइल्सचं कन्व्हर्जन हे बर्ड मध्ये झालेलं असणार, हे सांगते. ओके, सो द लास्ट पॉइंट दॅट इज हक्सले सायंटिस्ट जस्टिफाइड दिस बाय calling bird as a glorified reptiles. Glorified means जसं काहीतरी एक नवीन वेगळं काही. मग ह्या अॅनिमलला त्यांनी नेम दिलेला आहे ग्लोरिफाईड रेप्टाइल्स. म्हणजे हे रेप्टाइल्सही कॅरेक्टर शो करते आणि रेप्टाइल्स मध्ये काहीतरी वेगळं कॅरेक्टर शो करते, एव्हियन्सही. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड इट ॲज अ ग्लोरिफाईड रेप्टाइल्स म्हणून बर्डला त्यांनी सांगितलं. सो दिस इज ऑल अबाउट